नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग डिक्शनरी सिरीजच्या डे 3 मध्ये. आणि आजचा आपला हिरो वर्ड आहे डीमॅट अकाउंट. जर ट्रेडिंगला सुरुवात करायची तर डीमॅट अकाउंट काय असतं ही कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बेसिकली ब्रोकर सिलेक्ट केल्यानंतर जे अकाउंट तुम्ही ओपन करता मुळात त्यालाच डीमॅट अकाउंट म्हटलं जातं. मग बाबा रे, डीमॅट अकाउंट म्हणजे काय? तर बघा, घेतलेले जे तुमचे शेअर्स असतात ते शेअर्स ठेवण्यासाठीची जी जागा असते, जे अकाउंट असतं त्यालाच डीमॅट अकाउंट म्हटलं जातं. जसं की बँकेत तुमचे पैसे सेफ असतात, तशाच तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये तुमचे शेअर सेफ असतात. आता डीमॅट अकाउंट याचं जर फुल फॉर्म थोडंसं आपण बायफर्केशन केलं तर बेसिकली डीमॅट अकाउंटचं फुल फॉर्म जर तुम्ही म्हटले तर दॅट इज डीमटेरियलाइज अकाउंट. पूर्वीच्या काळात, पूर्वी जर शेअर मार्केटची थोडीशी हिस्ट्री चालली, पूर्वी जर तुमचे कोणी असतील इन्व्हेस्टर्स किंवा पूर्वी जर कोणी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले असेल तर दे माइट बी नो अबाउट इट, की बेसिकली शेअर्सचं जे असायचं की शेअर्स ह्या व्यक्तीच्या नावावरती आहे किंवा ह्या व्यक्तीचा शेअर्सवरती मालकी हक्क आहे. सो ते पत्रात यायचं पोस्टाने. पण जमाना बदलला, जमाना डिजिटलाइज झाला, त्यामुळे हेच फिजिकल फॉर्म मध्ये येणारे जे तुमचे शेअर्स होते ते आता डिजिटल फॉर्म मध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट मध्ये बघायला भेटतात. बेसिकली कुठल्याही गोष्टीला फिजिकल फॉर्म मधनं डिजिटल फॉर्म वरती स्विच करणं, दॅट इज नोन एज डिमटेरियलायझेशन. सो होप सो डीमॅट अकाउंट पॉइंट हा काय आहे हे तुम्हाला सरळ सोप्या मराठी भाषेत समजलेला आहे. समजलं असेल, वाट कसली बघताय? व्हिडिओला आत्ताच लाईक करा, पेजला सबस्क्राईब करा, युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.